आपल्याला कदाचित माहितीच असेल की आपल्याला इथे का सगळ्यांना बोलवलेलं आहे, कारण आपल्या माध्यमातून जनतेशी बोलायचं आणि आपल्याशी देखील मला तेवढंच बोलायचं आहे. काल रात्री की आज सकाळी माझ्यावर काही गुन्हे दाखल केलेले आहेत, माझ्यासोबत माझ्या सहकाऱ्यांवर काही गुन्हे दाखल केलेले आहेत. आणि हे गुन्हे कशासाठी आहेत तर मुंबईकरांसाठी लढण्यासाठी, मुंबईकरांच्या हक्कासाठी लढण्यासाठी. जो डिलाई रोड, ज्याची साधारणपणे 100 ते 120 मीटरची एक लेन गेले 10 दिवस तयार असून बंद ठेवली होती. का तर इकडच्या घटनाबाह्य खोके सरकारला उद्घाटन करायचं वेळ नाहीये. ती लेन बंद ठेवण्यात आल्यानंतर आपण पाहत असाल गेले अनेक वर्ष त्या डिलाई रोडच्या आजूबाजूच्या राहणाऱ्या रहिवाशांना आणि आजूबाजूला काम करणाऱ्या लोकांना, रोज जे आमच्या वरळीत येऊन काम करत असतात जे फ्लोटिंग पॉप्युलेशन, त्यांना अनेक वर्ष हा त्रास होता. पाठी लागून लागून आम्ही जेव्हा पहिली लेन तयार झाली तेव्हा हेच सांगितलं होतं की जर त्या दिवशी म्हणजे गणपती बाप्पाच्या पहिल्या दिवशी उद्घाटन केलं नाही तर आम्ही आमचं गणपती बाप्पाची मिरवणूक नेऊच. आणि त्यावेळी एक पालकमंत्री धावत पळत आले आणि काहीतरी नारळ फोडून गेले. हे देखील तसंच होतं. काल जर आपण पाहिलं असेल तर परवा रात्री आम्ही जेव्हा गेलो तेव्हा तिथे काही बॅरिकेड होते, ते बरोबर आम्ही बाजूला रोल बाय केले कारण ते बॅरिकेडला टायर्स होते. ते बाजूला ढकलल्यानंतर आम्ही चालत गेलो पुढे, फोटो काढले आणि रस्ता खुला झाला हे आम्ही सांगितलं. पण हा रस्ता डिलाई रोडचा, ही दुसरी जी बाजू आहे ती साधारण 10-15 दिवसापासून तयार होती. रंगरंगोटी झालेली, लेन मार्किंग झालेले, लोड टेस्टिंगसाठी पण आम्ही थांबलो कारण बीएमसीचे काही टेस्टिंग पॅरामीटर्स असतात. हे सगळं झाल्यानंतर आता उद्घाटन कधी करायचं, वेळ मिळत नाही म्हणून ही बीएमसी थांबली होती आणि आम्ही काल परवाकडे अभिमानाने उद्घाटन केलेलं आहे. एक तुम्हाला सांगतो, जी काल माझ्यावर गुन्हे दाखल केलेत आज सकाळी, जी केस झालेली आहे, माझी ह्याला एकच साधी सोपी रिॲक्शन आहे की मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्रासाठी लढत असताना जर माझ्यावर असे गुन्हे दाखल होत असतील तर आज माझ्या आजोबांना अभिमान असता असे हे गुन्हे दाखल झालेले आहेत. कारण मुंबई आम्ही लुटू देणार नाही, महाराष्ट्र आम्ही झुकू देणार नाही. हे जे सरकार चाललंय आपल्याला माहिती आहे, हे बुलेट ट्रेनमधून येणारं जाणारं सरकार आहे. बुलेट ट्रेन झाल्या झाल्या हे पलीकडे जाणारं सरकार आहे. जिथे वर्ल्ड कपची फायनल होईल तिथे सरकार जाऊन बसेल आता. पण मूळ मुद्दा हाच आहे की जे काही गुन्हे दाखल केलेले आहेत, अतिक्रमण वगैरे, मला वाटतं पहिले गुन्हे जे दाखल व्हायला पाहिजेत ते जे 2 पालकमंत्री आहेत, एक बिल्डर पालकमंत्री आहेत आणि एक दुसरीकडचे पालकमंत्री आहेत, जे बीएमसी मध्ये जाऊन अतिक्रमण करून बसलेले आहेत, त्यांच्यावर गुन्हे का नाही दाखल झालेले. आणि जर गुन्ह्याचंच बोलायचं असेल तर जे प्रशासक आहेत, जे म्युन्सिपल कमिशनर आहेत, कदाचित मी ऐकतोय त्यांना बदलीकडून कुठे पलीकडे जायचं, दिल्लीला जायचंय की कुठे प्रमोशनवर जायचंय. पण एकच महत्त्वाचा प्रश्न हाच राहतो की गेल्या 1 वर्षामध्ये जो त्यांचे भ्रष्टाचार आम्ही लोकांसमोर आणलेले आहेत, रस्त्याचा घोटाळा असेल, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा घोटाळा असेल, तुमचं स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा असेल, ब्युटिफिकेशनचा घोटाळा असेल, हे सगळे घोटाळे जे केलेले आहेत त्याच्यावर त्यांची सही आहे. अशा व्यक्तीला प्रमोशन मिळणार का आणि दुसऱ्या कुठच्या खात्यात घेतलं जाणार का, चौकशी का नाही झाली असून. पाहिलं असेल आपण जेव्हा कॉन्ट्रॅक्टर्सचा मी बोलत होतो रस्त्याचं, एक कॉन्ट्रॅक्टरनं त्यांना आता बाद करायला लागलेलं आहे. पण आमच्यावर रस्ता चांगला तयार झाल्यानंतर लोकांसाठी तुम्ही उघडत नाही म्हणून आम्ही जेव्हा तो उघडून देतो तेव्हा आमच्यावर गुन्हा दाखल होतो. पण त्या कॉन्ट्रॅक्टरवर अजून गुन्हा दाखल झाला नाही किंवा त्याचं ब्लॅकलिस्टिंग झालं नाही. हे कोणाचं सरकार आहे? बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे. दुसरी गोष्ट, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन, आपल्याला माहिती आहे ते काम थांबलेलं आहे, पण तरी देखील कॉन्ट्रॅक्टरला ह्यांना पैसे द्यायचे का तर 23,000चं मशीन हे 76,000 रुपयाला घेतात आणि तरी देखील अजून ब्लॅकलिस्टिंग होत नाही. स्ट्रीट फर्निचर, आम्ही हा घोटाळा आपल्यासमोर आल्यानंतर, राज्यपाल महोदयांसमोर आणल्यानंतर हे काम तरी देखील थांबलंय, पण अजूनही प्रयत्न चालू आहे की 22 कोटी त्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायचे. म्हणजे गुन्हे जे सत्यमेव जयतेच्या सोबत उभे राहतात त्यांच्यावर दाखल केले जातात, पण सत्तामेव जयते किंवा कॉन्ट्रॅक्टरमेव जयते जे बोलतात त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात नाहीत. आणि म्हणूनच काल पण मी आपल्याला पाठवलं होतं, मी काल राज्यपाल महोदयांना पत्र लिहिलेलं आहे, त्याच्यात 5-6 महत्त्वाचे विषय मी घेतलेले आहेत. पण मला वाटतं त्या विषयांचा जो सार आहे तो एवढाच आहे की राज्यपाल महोदयांनी मुख्यमंत्री जे घटनाबाह्य आहेत, ज्यांचे आता थोडेच दिवस राहिलेले आहेत, 31 नंतर बाद होणार आहेत, त्यांना बोलून घ्यावं आणि थोडी समज द्यावी की राज्यात पण थोडं लक्ष द्यावं. नुसतं दरादरा फिरता, इतर राज्यांमध्ये तुम्ही प्रचार करायला जाता, घाणेरडं राजकारण व्यस्त असता, पण राज्यात थोडं लक्ष द्यावं. कारण 2-4 उदाहरणं तुमच्या समोर आणतो मी. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे परवाकडेच नवी मुंबई मेट्रो ही सुरू झाली. पण ही कधी सुरू झाली? पत्रकार परिषदेतून मी 2-3दा विषय घेतल्यानंतर आणि एक ट्विट झाल्यानंतर कुठेही गाजावाजा न करता त्यांनी सुरू केली. पण 5 महिन्यापासून ही मेट्रो तयार होती, टेस्टिंग झालं, सगळं होतं, पण थांबली का होती? कारण उद्घाटनाची वेळ मिळत नाही. तसंच दुसरं आपल्याला आठवत असेल, अशाच पत्रकार परिषदेतून आपण बीएमसी आणि बीएससीचे जे कामगार आहेत, कर्मचारी आहेत,
त्यांचा दिवाळीचा बोनस दिला गेला नव्हता म्हणून असा विषय घेतल्यानंतर लगेच तातडीने बैठक बोलवली आणि त्यांना तो बोनस द्यावा लागला. MTAचे मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.